राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली आहे. ती म्हणजे बिनविरोध निवड. मतदान होण्याआधीच राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा झाली आहे आणि त्यानंतरच राजकीय वातावरण तापले आहे. हा आकडा केवळ मोठा नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतिहासातील अभूतपूर्व आहे. याआधी ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड होत होती, मात्र महानगरपालिकांसारख्या मोठ्या आणि शहरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या संस्थांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड कधीच झाली नव्हती. मग यात प्रश्न उभा राहतो की ही लोकशाहीची नैसर्गिक प्रक्रिया आहे का, की राजकीय दबाव, दमदाटी आणि यंत्रणेचा गैरवापर होत आहे? महापालिकांमधील बिनविरोध निवड इतकी वादग्रस्त का ठरते आहे? लोकशाहीचा गाभा की सत्तेचा दबाव? खरा प्रश्न नेमका हाच आहे. याच गोष्टींचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. राज्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, धुळे, मालेगाव, अहिल्यानगर इत्यादी महानगरपालिकांमध्ये एकूण 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक म्हणजेच 44 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे 19 उमेदवार आणि उर्वरित काही अपक्ष आणि अन्य घटक आहेत. हे चित्र पाहता विरोधकांनी थेट आरोपांचा भडीमार सुरू केला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की विरोधी उमेदवारांना दमदाटी करून माघार घ्यायला भाग पाडले गेले. काही ठिकाणी पैशांचे आमिष दाखवण्यात आले, तर काही प्रकरणात निवडणूक यंत्रणा हाताशी धरून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. या आरोपांमुळे बिनविरोध निवड ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पण बिनविरोध निवड कायदेशीर नाही का? हा मुद्दा समजून घेण्यासाठी कायद्याकडे पाहणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 53(2) नुसार जर एखाद्या मतदारसंघात एकच उमेदवार उरला तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याची बिनविरोध निवड म्हणून जाहीर करू शकतात. म्हणजेच कायदेशीरदृष्ट्या बिनविरोध निवड चुकीची नाही. इतकेच नव्हे तर आजवर लोकसभेत 27 खासदार बिनविरोध निवडून आलेले आहेत. विविध विधानसभांमध्ये 200 पेक्षा अधिक आमदार बिनविरोध निवडले गेलेले आहेत. 1957च्या लोकसभा निवडणुकीत 7 खासदार बिनविरोध निवडून आले होते. हा आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. काँग्रेस, भाजपा आणि बिनविरोध निवडीचा इतिहास पाहिला तर बिनविरोध निवडून आलेल्या 27 खासदारांपैकी 20 खासदार काँग्रेसचे होते. यामध्ये 1962 साली नाशिकमधून यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे. अलीकडच्या काळात 2024 मध्ये सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले होते. 2012 मध्ये डिंपल यादव म्हणजेच अखिलेश यादव यांच्या पत्नी लोकसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडून आल्या होत्या. मग प्रश्न असा आहे की जर हे पूर्वीही घडलेले असेल तर आज इतका विरोध का होतोय? वादाचं मूळ कारण आहे मतदारांचा अधिकार हा संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे. जर एखाद्या मतदारसंघात फक्त एकच उमेदवार उरला आणि तो बिनविरोध निवडून आला तर मतदाराला मतदान करण्याची संधीच उपलब्ध होत नाही. अर्थातच निवड न करता स्वीकार करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून विधी सेंटर ऑफ लीगल स्टडीज या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की एकमेव उमेदवार असल्यास त्याची बिनविरोध निवड जाहीर करण्याची तरतूद ही मतदारांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की एकच उमेदवार असला तरी त्याला किमान 15 ते 20% मते मिळवायला हवीत. हा मुद्दा अत्यंत गंभीर मानून न्यायालयाने सविस्तर सुनावणीस मान्यता दिली आहे. आता यातही प्रश्न उभा राहतो की नोटा आहे, मग अडचण काय? सरकारकडून असा युक्तिवादही केला जात आहे की मतदारांना नोटा म्हणजेच यापैकी कोणताही उमेदवार नाही हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र वास्तव वेगळं आहे. निवडणूक आयोगाने स्वतः सर्वोच्च न्यायालयात कबूल केले आहे की नोटा ही संकल्पना पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. याबाबत काही आकडे पाहिले तर 2014 सालच्या निवडणुकीत 1.08%, 2019 सालच्या निवडणुकीत 1.06% आणि 2024 सालच्या निवडणुकीत 0.99% असा क्रम नोटाला दिसून आला. म्हणजेच मतदारही आता नोटाकडे पाठ फिरवत आहेत. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची आठवण करून दिली. 23 डिसेंबर 2004 साली तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी एक आदेश दिला होता. त्या आदेशानुसार बिनविरोध निवड झाल्यास सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे हे बंधनकारक असेल.
आयोगाची मान्यता मिळाल्याशिवाय विजयी घोषित करता येणार नाही. म्हणूनच 67 उमेदवार बिनविरोध निवडल्याचे जाहीर झाले असले तरी अंतिम शिक्का राज्य निवडणूक आयोगाचाच असणार आहे. आजचा प्रश्न एवढाच नाही की बिनविरोध निवड कायदेशीर आहे की नाही. खरा प्रश्न आहे, ही निवड स्वइच्छेने झाली की दबावाखाली. महापालिकांमध्ये मतदानाची गरज संपली जात आहे का? महानगरपालिका निवडणुकीला हा मुद्दा पुढील काळात राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. कारण प्रश्न फक्त उमेदवारीचा राहत नाही, तर प्रश्न आहे मतदारांच्या हक्काचा. बिनविरोध उमेदवारांना विरोध तुम्हाला कितपत योग्य वाटतोय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व विश्लेषणपूर्वक व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.